प्रतिबिंब जनसामान्यांचे. सबस्क्राइब करा, बेल आयकॉन नमस्कार, माझे नाव सत्यवान विष्णू कुंभार, राहणार मायनी. यावर्षी आणि गेल्या वर्षीच्या एकंदरीत आपल्या मटेरियलमध्ये किती फरक पडला अंदाजे किमतीमध्ये? गेल्या वर्षीपेक्षा 20% यंदा वाढ झाल्या का मटेरियलमध्ये, त्यामुळं गणपतीची किंमत बी जरा वाढणार आहे या वर्षी. दरवर्षीपेक्षा जास्त आहे ना, 20 ते 30% मटेरियलमध्ये वाढ आहे. मटेरियलमध्ये वाढ आहे, कलरमध्ये वाढ आहे, सगळ्यातच वाढ झाली. मग यावर्षी गिरायकांची प्रत्येक वेळेला नवनवीन मूर्तीची किंवा डिझाईनची मागणी असते, तर यावर्षी तुम्ही यामध्ये काय बदल काय? ह्या वर्षी अयोध्याची मागणी जास्त आहे आपल्याला, 1.5 फुटापासून 7 फुटापर्यंत. साधारणपणे या किमती सुरुवात कितीपासून होत्या या मूर्तींची? मूर्तीची किमतीची सगळ्यात लहान मूर्ती आपल्याकडे 70 रुपयेपासून 50,000 रुपयेपर्यंत आहे. ज्या मोठ्या मूर्त्या आपल्याकडे आहेत, या मूर्तीचं काम साधारण किती दिवसापासून सुरुवात केली आपण? 6 महिन्यापूर्वी आम्हाला चालू करायला लागतं, कारण जास्त गणपतीची क्वांटिटी असते, त्यामुळे उरकत नाही ना. लवकर जर केलं तरच उरकणार. अजून फायनल गणपती भरपूर करायचे आहेत आपले. पण दर बी वाढलेले आहेत ह्याचे मटेरियलचे, विथ मजुरी बी वाढलेली आहे, त्याच्यामुळे कॉस्टली 20 ते 30% दर आहे वाढ यावर्षी. आतापर्यंत किती मंडळांनी आपल्याकडे मूर्ती बुकिंग करून ठेवल्यास काय? 15 ते 20 मंडळांचे आपल्याकडे गणपती बुक आहेत आता. आणि चोखंदळ गिराईक तुमच्याकडे स्वतःहून अशा प्रकारची मूर्ती बनवून ठेवा, अशा प्रकारची काय ऑर्डर असतात का? ऑर्डर बी असतात ना, ते लहानापासून मोठ्यापर्यंत चांगलं 100 ते 150 माणसांच्या ऑर्डर आहेत आपल्याकडे आता, बुक आहेत. साधारणपणे आपल्याकडे गलाई बांधव तुमच्याकडून मूर्त्याकडून घेतात. हां, दिल्लीला 5 फुटाचा जायचा आहे आता. बर, मग दिल्लीला जर जाणार तो कशाचा होता? अयोध्याचा. अयोध्या आणि तो घोडा 5 फुटाचा आहे. बर, 5 घोडे आहेत ना माग, तो एक गणपती. मग ते जाणार कशातून? ते पार्सल ते नेणार आहेत, आपण पॅकिंग करून द्यायचं. रेल्वे जाते, ते नेणार आहेत रेल्वेतून कराड. बर, आपल्याकडे तिथून फक्त पॅक करून द्यायचं आपण, ह्याच्यात लाकडी बॉक्स मध्ये बनवायचं आणि ते पॅक करून द्यायचं. साधारणपणे तुमचं जे गणपती कामकाज चालतंय ते किती वाजल्यापर्यंत किती वाजेपर्यंत करताय? असं काय करणार? सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 12 पर्यंत चालू असतं गणपतीचं कामकाज चालू, त्याशिवाय उरकतच नाही ना. म्हणजे यावर्षी अंदाजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे 20 ते 30% वाढ आहे, गणपतीच्या मूर्तीमध्ये वाढ पण आहे.